आणि तो दिवस एकदाचा आलाच. मुंबईला जायचा दिवस आला आणि आम्ही मुंबईला जायच्या तयारीने सगळे तयारी करायला लागलो. आमचे मम्मी पप्पा मी आमचे साडू, आता होणारे साडू होते ना. मग त्या दिवशी मी जायच्या दिवशी कामावरून लवकर चालू घरी. जरा लवकर चालू, जरा उत्सुक लागली असती माणसाला, कारण संध्याकाळी जावं लागतं ना सोलापूरवरून ट्रेनला. मग आम्ही सोलापूर ट्रेनला जाण्यासाठी तयारी करायला लागलो. मम्मी पप्पा यांनी सगळे आवरून बसले संध्याकाळी, कारण मी कामावरून लवकर जायचं होतं ना. कारण संध्याकाळी जर लवकर निघलं तर पाठं पोचत होतं मुंबईला गेलं की. मग मी काय केलं, माझ्याजवळ त्यावेळेस गाडी नव्हती, काय नव्हती त्यावेळेस. मी चालत जायचो मुळा कामाला. कधी गाडी भेटली कोणाची तर गाडीवर जायचो, नाही तर कधी कधी वाहनानं कधी झालं, असं माझं काम चालू होतं, कारण गाडी नव्हती ना. मग मी त्यांची गाडी घेतली, कोणाची, आमच्या साडूची गाडी घेतली आणि मम्मी पप्पाला जाऊन मोहोळच्या स्टँडवर सोडून आलो. कारण सगळी काय एका गाडीवर जाणार होती, म्हणून मी त्यांना सोडून आलो. मग आम्ही चौघेजणं तिथून त्यांची गाडी ठेवली कोणाची तर पाहुण्या तिथं. मग आम्ही चौघं पण सोलापूरला निघालो, रवाना झालो. सोलापूरला आम्ही तिथे गेलं भरपूर गर्दी. त्या तिकिटाला पण संध्याकाळी दिवसभर गर्दी असते पण संध्याकाळी पण गर्दी. मग ट्रेनला पण बराच वेळ तिकीट काढली गर्दीतनं कशीबशी. मग ट्रेनला किती उशीर कोणाला माहिती नाही. मी तर पहिल्यांदा ट्रेननं चाललो होतो. मग ट्रेनला पण घे म्हणून गर्दी, म्हणून थोड्या वेळ स्टेशनवर बसलो आम्ही. स्टेशनवर टाईमपास केला भरपूर. तिथं बी इकडं तिकडं फिरलो. काय एका टायला बस वाजते, तारणाजी वाजते. मग थोड्या वेळ ट्रेन पण आली. म्हणलं आता बरं झालं, ट्रेन पण आली एकदाची. आता आपण मुंबईला जाणार म्हणल्यावर खुश पोरगी बघायला, कारण बऱ्याच पुरी बघितल्या मी 7-8. आणि त्याच्यापैकी आता ही स्थळ चालून आलं तर म्हणलं मी कशाला सोडतो जावा. आणि त्यात मुंबईला पहिल्यांदा जातो आहे म्हणलं, त्याच्यात अजून उत्सुकता. मग एकदाच्या आम्ही ट्रेनमध्ये चढला. पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसलो, लय भारी वाटतं तुम्हाला बी.